एक नवीन विषय आपल्याबरोबर मांडतो आहे, कारण ज्यांना इतिहास माहित असतो तेच लोक इतिहास घडवू शकतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात। बाबासाहेबांचं पुस्तकांवर अतिशय प्रेम होतं, अतोनात प्रेम बाबासाहेबांचं पुस्तकांवर। तरीही बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचं पुस्तक जाळलं। बाबासाहेबांचं अतोनात पुस्तकांवर प्रेम होतं, तरी बाबासाहेबांनी मनुस्मृती नावाचं पुस्तक जाळलं। तर मग विचार करा ते पुस्तक किती विषारी असेल। मनुस्मृती नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी जाळलं आणि समता, बंधुत्व, न्याय या तत्वांवर एक नवीन पुस्तक लिहिलं, ते म्हणजे बाबासाहेबांनी भारताचं संविधान। ज्या बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ती कशासाठी, ती कशासाठी? सदर गीतातून ऐका माझ्या मित्रांनो, एक ऐतिहासिक विषय आपल्याबरोबर मांडतो आहे। दहाड साहेब आमचे धम्मगुरु या ठिकाणी सगळे अभ्यासू लोक उपस्थित आहेत। एक एक शब्द ऐकावा। एक आगळा वेगळा विषय आपल्याबरोबर मांडतो आहे माझ्या मित्रांनो। महापुरुषांचं हे जे नातं असतं ते जातीचं नातं नसतं, महापुरुषांचं नातं असतं विचारांचं। जेवढेही वैचारिक विचार करणारे लोक आहेत त्यांनी ऐका, महापुरुषांचं वैचारिक नातं असतं संविधान। आज महापुरुषांना जाती जातीमध्ये विभागलं जाते, महापुरुषांना जाती जातीमध्ये बांधून ठेवल्या जाते। परंतु एक नवीन विषय आपल्याबरोबर यासाठी मांडतो आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला। छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला। माझे मराठा बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, त्यांनी सुद्धा ऐकावं। संभाजी महाराजांचा खून झाला आणि त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये फेकून दिले गेले। एक एक शब्द ऐका, संभाजी महाराजांचा खून करून त्यांच्या शरीरांचे तुकडे तुकडे इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये फेकून दिले गेले। आणि औरंगजेबाने फरमान काढलं की जर कोणी या तुकड्यांना एकत्र करेल आणि संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार करेल, त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही। जनी नावाची एक धोबी समाजाची स्त्री त्या इंद्रायणीच्या पात्राच्या काठावर कपडे धुण्यासाठी जाते आणि कपडे धुता धुता तिच्या हाताला मासाचा एक तुकडा लागतो। तो तुकडा पाहता क्षणी ती जणी किंचाळते की इंद्रायणीचं पात्र आज बाटल्या गेलं आहे, कोणीतरी इथे मासाचा तुकडा टाकला आहे। तिला काय माहित की हा तुकडा माझ्या रयतेच्या राजाच्या शरीराचा आहे। अरे जीवाच्या आकांताने ती जणी त्या वडू गावाच्या परिसरामध्ये फिरते, ज्याला त्याला सांगते की इंद्रायणीच्या पात्रामध्ये कुणीतरी मासाचा तुकडा टाकला आहे। तेव्हा एक सावकार तिला सांगतो, अगं जणी चूप चूप, औरंगजेबाने फरमान काढले आहे, हे जे तुकडे तुला मासाचे तुकडे दिसत आहेत हे छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे आहे, जे औरंगजेबाने इंद्रायणीच्या नदीच्या काठात टाकले, त्या नदीच्या पात्रात टाकले।
जेव्हा जनीला ही बातमी कळते की अरे माझा रयतेचा राजा माझा छत्रपती संभाजी त्याच्या शरीराचे तुकडे इंद्रायणीच्या नदीत टाकलेले आहे, परंतु त्याचा अंतिम संस्कार करणार कोणी नाही. जीवाच्या आकांतानं जणी इकडे तिकडे सैरावैरा पळते आहे. पळता पळता वडू गावाच्या परिसरात महारवाड्यामध्ये गोविंद महाराजच्या घराजवळ जाते. गोविंद महाराला घडलेली सगळी हकीकत सांगते की गोविंदा आपल्या रयतेच्या राजाचे तुकडे या इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये असे सैरावैरा भटकत आहे. गोविंदा महार त्या जनीला घेऊन इंद्रायणीच्या पात्रात जातो. संभाजी महाराजाच्या शरीराच्या एक एक तुकड्याला तो गोविंदा महार एकत्र करतो. माझ्या मित्रांनो, हे नातं आमच्या महापुरुषांचं आहे. ही बातमी वडू गावाच्या संपूर्ण परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरते आणि तो प्रसंग तुमच्या समोर मांडतो आहे. एक एक शब्द ऐका. वाऱ्यावाणी संभाजी महाराजांच्या खुनाची बातमी वाऱ्यावाणी अरे वाऱ्यावाणी गेली बातमी. माझ्या संभाजी राजाच्या खुनाची बातमी वाऱ्यावाणी गेली बातमी. गेली बातमी या खेड्या पाड्याला. वाऱ्यावाणी गेली बातमी वाऱ्यावाणी गेली बातमी खेड्या पाड्याला. अहो संभाजीची चिता पेटली महारवाड्याला. 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 तो गोविंदा महार विजय भाऊ इथे बसलेला असा एकही व्यक्ती नसेल हा विषय ऐकताना ज्याच्या अंगावर शहारे निर्माण होणार नाही. जेव्हा पहिल्यांदा हा विषय मी ऐकला होता माझ्या अंगावर शहारे निर्माण झाले होते. संविधान अरे रयतेचा राजा माझ्या संभाजीचे तुकडे इंद्रायणीच्या नदीत पडलेले आहेत, पण कुणाची हिम्मत होत नाही. पण महार जातीचा माझा गोविंदा महार जातो माझ्या रयतेच्या राजाचे तुकडे तुकडे जमा करतो आणि संभाजी महाराजांचा अंतिम संस्कार वडूच्या परिसरामध्ये करतो. हे नातं आमचं महापुरुषांचं आहे. आणि त्याच वडूच्या समाधी समोर जिथे संभाजी महाराजांची समाधी बांधलेली होती, गोविंदा महाराने ज्या ठिकाणी अंतिम संस्कार केला त्या समाधीवर नतमस्तक होऊन आमचे 500 महार 1 जानेवारी 1818 ची लढाई लढायला गेले आणि 28,000 पेशव्यांना चराचरा कापून काढलं. हा आमच्या बापाचा इतिहास आहे.
या ठिकाणी येता येता 4 ओळी लिहिल्या. कार्यक्रम मनुस्मृती दहनचा आहे. मी काही कवी नाही, परंतु लिहिलं की समतेचा एक एक मोती, समतेचा एक एक मोती हरेक कलमामध्ये माळला. माळला म्हणजे ओवला. बाबासाहेबांनी संविधान सुनना, समतेचा एक एक मोती हरेक कलमामध्ये माळला. स्वाभिमानाचा हरेक नियम काटेकोरपणे पाळला. समतेचा हरेक मोती कलमांमध्ये माळला. स्वाभिमानाचा हरेक नियम काटेकोरपणे पाळला. अरे ज्या मनुच्या व्यवस्थेने माझ्या छत्रपतीचा राज्याभिषेक टाळला, म्हणून माझ्या भीमाने मनुस्मृती नावाचा ग्रंथ इथे जाळला. शेवटचा आहे, वेळ कमी आहे. मी सर्वांची नावं घेऊ शकणार नाही. ज्यांनी ज्यांनी ही धम्मराशी दिली मी त्या सर्वांचा ऋणी आहे. अट फक्त एवढी आहे, एक एक शब्द ऐका. वाऱ्यावाणी अशी वाऱ्यावाणी गेली बातमी खेड्या पाड्याला. वाऱ्यावाणी गेली बातमी खेड्या पाड्याला. अहो संभाजीची चिता पेटली महारवाड्याला. संभाजीची चिता पेटली महारवाड्याला. संभाजीची चिता पेटली महारवाड्याला. संभाजीची चिता पेटली महारवाड्याला. महारवाड्याला वडूच्या महारवाड्याला. महारवाड्याला वडूच्या महारवाड्याला. महारवाड्याला वडूच्या महारवाड्याला. गीताचा पहिला कडवं ऐका, एक एक शब्द ऐका. ती परिस्थिती कशी होती. संभाजीच्या देहाचे तुकडे सुमेध. संभाजीच्या देहाचे तुकडे माझ्या राजाच्या अरे शरीराचे तुकडे अस्ताव्यस्त पसरले होते. कुणाची हिम्मत नव्हती. संभाजीच्या देहाचे तुकडे, संभाजीच्या देहाचे तुकडे पसरविलेले इकडे तिकडे. पसरविलेले इकडे तिकडे. पसरविलेले इकडे तिकडे. पसरविलेले इकडे तिकडे. संभाजीच्या देहाचे तुकडे पसरविलेले जिकडे तिकडे. अरे संभाजीच्या देहाचे तुकडे पसरविलेले जिकडे तिकडे. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. 500 रुपयांनी मला यांनी पुरस्कृत केलंय, मी त्यांचा ऋणी आहे. पण ऐका माझ्या मित्रांनो,
संभाजीच्या देहाचे तुकडे अविनाश भाऊ संभाजीच्या देहाचे तुकडे पसरविलेले जिकडे तिकडे गोविंदा महाराणी वेचले अरे गोविंदा महाराणी वेचले आणि टाचले तुकडे तुकडे आणि टाचले तुकडे तुकडे आणि टाचले तुकडे तुकडे आणि टाचले तुकडे तुकडे आणि टाचले तुकडे संभाजीच्या देहाचे तुकडे इंद्रायणीच्या पात्रामध्ये अस्ताव्यस्त पसरले होते, परंतु त्या जणीला घेऊन माझा गोविंदा महार त्या ठिकाणी गेला आणि एक एक तुकडा संभाजी महाराजाच्या शरीराचा गोळा केला आणि त्याला शिवलं. त्याला शिवून संभाजीचा आकार प्राप्त केला. कसा? हे मी का गातो आहे? कारण मी बाबाचं गातो आणि बाबाचंच खातो. माझे आदरणीय गुरुवर्य प्रकाशनाथजी पाटणकर यांनी प्रबोधनकाराची एक व्याख्या केली आहे की जे जनतेला माहित नाही ते जनतेसमोर अभ्यासून सांगणे, पारखून सांगणे आणि हे जे काम करत असेल त्याला खरा प्रबोधनकार म्हणावं. जे जनतेला माहित आहे ते सांगून काय फायदा? म्हणून हा नवीन विषय आपल्या पदरात घेऊन आलोय माझ्या मित्रांनो. विजय भाऊ संभाजीच्या देहाचे तुकडे पसरविलेले जिकडे तिकडे गोविंदा महाराणे वेचले आणि टाचले तुकडे तुकडे. आणि मग छत्रपतीचा आकार आला. ते तुकडे तुकडे टाचल्यानंतर छत्रपतीचा आकार आला तुकड्या तुकड्याला. छत्रपतीचा आकार आला तुकड्या तुकड्याला. अहो संभाजीची चिता पेटली महारवाड्या. संभाजीची चिता पेटली महारवाड्याला. माझ्या मित्रांनो ते सगळे तुकडे एकत्र जमा करून छत्रपतीची चिता सजवली. ते तुकडे सगळे जमा केले. गोविंदा महाराजांनी टाचले, त्याला छत्रपतीचा आकार दिला. आणि नंतर काय झालं? छत्रपतीची चिता सजवली. छत्रपतीची चिता सजवली जणू ग भगवी उषा उगवली. परंतु वैदिक धर्मानुसार चितेला अग्नी मुलगा देतो, परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी वारस त्या ठिकाणी नव्हता. कारण त्यांच्या शरीराचा तुकडा तुकडा एकत्र करून गोविंदा महाराजांनी तो गोळा केला होता. आणि म्हणून छत्रपतीची चिता सजवली जणू ग भगवी उषा उगवली. पुत्र म्हणून गोविंदाने
पुत्र म्हणून गोविंदाने पुण्यचितेला आग लावली, 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 पुण्यचितेला आग लावली। महाराणी महाराणी फोडियले, महाराणी फोडियले रूढीच्या बेड्याला, या महाराणी फोडियले रूढीच्या बेड्याना। अहो संभाजीची चिता पेटली महारवाड्याला, संभाजीची चिता पेटली महारवाड्याला, शेवटचा कडवा आहे का माझ्या मित्रांनो। धग धगणाऱ्या अग्निज्वाला, धग नगणाऱ्या अग्निज्वाला, धग धगणाऱ्या अग्निज्वाला, या धग धगणाऱ्या अग्निज्वाला सांगत होत्या निळ्या नभाला, सांगत होत्या निळ्या नभाला, सांगत होत्या निळ्या नभाला, सांगत होत्या निळ्या नभाला। धग धगणाऱ्या अग्निज्वाला सांगत होत्या निळ्या नभाला, वडू गावचा महारवाडा, त्या वडू गावचा महारवाडा जणू ग भव्य रायगड झाला, जणू ग भव्य रायगड झाला, जणू ग भव्य रायगड झाला, जणू ग भव्य रायगड झाला। प्रताप सिंग आमचे आदरणीय कालकथित दिवंगत स्मृतिशेष प्रतापसिंगजी बोदरे लिहितात, प्रताप सिंगा न्याय मिळो, प्रताप सिंगा न्याय मिळो तुझ्या पवाड्याला, प्रताप सिंगा न्याय मिळो तुझ्या पवाड्याला। अहो संभाजीची चिता पेटली महारवाड्याला, संभाजीची चिता पेटली